सरपंच उठा बरं, चला बरं पोलीस कंप्लेंट देऊन टाकू आपण. पोलीस कंप्लेंट देऊन ती पोलीसवाले करतीलच काय सांगा मला तुम्ही नामदेवराव. हा हे चेक झाला ना आता का वापस आणून देतील ते. बरोबर बोलले राजे सरपंच तुम्ही. कंप्लेंट देऊन बी काही होत नाही ना. किती कंप्लेंट झाल्या आपल्या गावातल्या. कापसाची गेली, कुटाराची गेली मागं, पण कुठे सापडलं काहीच नाही सापडलं. नुसतं कागद काय करणार ते काही होत नाही त्यानं. फालतू काही त्या भानगडीत पडू नका, जाऊ द्या. झालं ते झालं, विसरून जा. तुला तो मस्त आहे, जागी दे जमून. हे करणारा नाही सापडला चालते, पण कंप्लेंट देणं आपलं काम आहे ना. कागद तर पांढरा कागद तर काय होईल ना, पोलीसवाले माहीत पडेल ना. माहिती तर होईल सरपंच. चला आपण देऊन येऊ कंप्लेंट, ते पुढचं पुढे. पहा काही तसं म्हणणं नव्हतं रामदेव भाऊ. कसं सत्य परिस्थिती सांगितली म्या, काही फायदा नाही त्याच्यामध्ये. असं आपण खरं बोलतो तर वाईट वाटतं लोकाईले. खरं ते खरं. तुझ्या विशेष नाही ना. हे पाहिजे चक झाला सरपंच. सांग ना, वर्षाची घाट असते ना बाबा. वर्षातून एकदाच वावर फेरल्या जाते बा, स्वतः गदा फेरल्या जाते का. किती खर्च लागेल आहे, 1000 रुपये खर्च लागेल आहे. खत टाकणं, बिजवई आणणं, ढमूक करणं, टमूक करणं, हे का फुकाच येते का. चला सरपंच कंप्लेंट देऊन टाकू. गड्या नामदेव तू बरोबर बोलून राहिला गड्या. हे आपल्याला तुझी ओट पटली. जावा लवकर कंप्लेंट देऊन या बरं. नाम्याला काय करावं लागते. नाम्याला गेलो का नाही बा, भादरीच म्हणतातच. हो टेम्पे टाके सवय याने आली. जटी नाही जटी तेल टाकत राहते. हा यांना देणं. रामदेवराव तुम्ही फोन राहिले ना, कंप्लेंट देऊन टाकू. आणि त्या पोलीसवाले सांगू की आमच्या वावरात फॉरेन्सिक लॅबवाली घेऊन या. मोठी ठसे सापडतातच त्याचे नक्की, पायाचे याचे त्याचे. ते आले की नाही बरोबर ते कुत्रे मुत्रे सारेच घेऊन येऊ द्यायचे पोलीसवाले यायचे. सरपंच तर कुत्री मुत्री आणतो म्हणते. नक्की का हऱ्या तू पकडला जातो रे बा. काही ना गेलं का डोक्यात रस लावा. प्लॅनिंग करतो आता काही ना काही. हो प्लॅनिंग केल्याशिवाय नाही मिळेल. हा गुतवला बाबा दोली शिवले ना. सरपंच मायकोट आहे का तुम्ही. त्याला घेऊन येत्या तुम्ही फॉरेन्सिक लॅबवाले कोणते आहेत ते तर. कुत्री बी आणा. हा असा करणारा पकडला गेला पाहिजे. आज तुमचं गेलं, काल दुसऱ्याचं करीन तो. काय सांगता येते याचं. घेऊन या तुम्ही लवकर. अरे राहिला तुम्ही राहिला म्हणता म्हणता घेणं घेणं तेल टाकून राहिला. याली डोकसं कमी असं आले. आपणच गेलो ना बाबू रे. असं खूप कसणं तुला अक्कलच नाही कमी आलं का. हो अक्कल वाटेल कुठे जायला काय मग ह्या दलिंदर. काल चबरून राहिला, तेल टाकून राहिला म्हणत. हऱ्याले का थांबेल तिकडे कुचकीच मारतो याले हऱ्याले. बाबू सरपंच उठवर असं बसल्यानं चालणार नाही बाबा. आपल्या मागे आडी अडचणी आहेतच. निसर्ग वेगळा मारते, सरकार वेगळं मारते, आणि खांडू खराबी असं रिकामे कामं वेगळे करतात. कोणाकोणाला तोंड दिशीन आपण. चालू उठ बापा. असं बसल्यानं चालणार नाही रे गड्या. त्या होय कंप्लेंट देऊन टाक, रिपोर्ट देऊन टाक याचा काय आहे तर नामदेव म्हणते तसं कर बा. राजा सरपंच तुम्हाला बंद का म्हणून राजा उठा बरं. तुम्ही कसे असे उभे राहिले की नाही. आम्हाला धीरच आहे ते. तुम्ही जर असे गैसान बससान लडसान पडसान तर कसं आमची राजा 7-5 राहतात राजा. हो तुम्ही आहेत आम्हाला धीर आहे, पाठिंबा आहे खूप मोठा. उठा तुम्ही, असं ना करू. आता मी बरबाद झाल्यावर काय उठून काय तुमच्या मागं उभा राहू. माया 5-6 लाखाचं नुकसान आहे. 2 एकर ऊस खलास केला हा कोण गेला तर दलिंदर बानाजानं. सांग ना नामदेव, सांग ना काय करू, कसा उभा राहू मी. हाय का राहीन का माणसा जीवात जीव. एवढं नुकसान झाल्यावर म्हटल्या नाही चालत बाबा. सरपंच उभे राहा बरं तुम्ही. चला बघू नामदेव त्याला घेऊन जाय बरं रिपोर्ट द्यायला. आम्ही जातो घरी आता. तुम्ही जा रिपोर्ट द्यायला. जावा लवकर झटकन. टाइमपास करू नका. गाडीचा गप्पा टाइम ना घालू. हा जातो बाबा मी सरपंचाला घेऊन. तुम्ही जा बुडवा घरी. चला नामदेवराव रिपोर्ट देऊन टाकू. काय आहे मग ते पुढचं पुढे पाहून घेऊ. काय आहे तर रिपोर्ट देऊ मग समजतेस काय ना काही पोलीसवाले काय करतात काय नाही तर. चला नामदेवराव. अरे बापा लवकर जा. टाइमपास करू नका. बुडेले तर भेजाच घाई झाली. वयच करून राहिलं मधात. लवकर जा. काय एवढं काय हर सनरके काम करून राहिला बुड. या बुड्याला कोपद्यात दाबा लागते का एक दिवस मला. हो चला नामदेव चला. काय त्या वावरात राखण करता का. चला घरी. आपला प्लॅन तर झाला सक्सेसफुल. पण आता पकडल्याने गेलो पाहिजे बाबू. अशी काहीतरी आयडिया रोज आता. नाही तर पकडल्या जर गेलो की ना बाबू बस धुपूटच निघते आपलं. डोंगणा साल्टच निघतात आपल्या. काही खरं नाही आपलं. मग पुरं गाव खिचते आपल्यावर. सांग ना बाबा, तूच तर मास्टर माइंड आहेस. तू सांग बाबा काय ना काही आयडिया. मागायला फाशी लागेल आता. तो म्हणते फॉरेन्सिक लॅबवाले आणतो, कुत्रे मुत्री आणतो म्हणते. ते कुत्रेचा तास पकडतात भाऊ वासानं. काहीतरी गडबड करायला लागेल गड्या. काही ना काही झोल नक्की झोल झपाटा करायच लागेल आपल्याला. त्याचं मग काही मिळ येत नाही. नक्की मला फाशी आहे आता. नाही टेन्शन नको घेऊ तू. तुला फाशी नाही बसू देत ना रे. मी सांगतो तसं कर आता पुढे. आता तू काय कर माहिती आहे का. आपल्या गावात जे ढोरकी आहेत की नाही गाई गवरा आली त्याला जाऊन सांग. पोटगळ्या मामनातलीच बोलला तू.
पुढे काय करू मग सांग ना. आपल्या गावातले जेवढे काही ढोरं चारणारे असतील गाई गवारे आले बंदेली सांगून दे आणि त्या वावरात घालून दे. कोणाचा पाय पाडतील कोणा ठसा पाहिजे कोणा वास घेतील तर काय सापडते मग. एवढ्या ढोराचा वास घेतील काय ते काही नाही सापडत. ना सबूत राहत ना काही ना काही ना बजी की बास ना बजी की बासरी. मनातली लेखा जिभेवर येईल गोष्ट बोलला लेखा तू. हे तर माझ्या डोक्यात तर टिसा होतं की नाही आपण वावरात तास होतं हे गाई गवार घालायचं वावरात. हां बरोबर व्यक्त करा तुम्हाला मनात. असंच करतो मी सांगतो आता गाई गवार देतो त्या वावरात घालून. मग काय आहे मग काहीच नाही आपल्याला फाशी नाही काहीच नाही. केल्याशिवाय मिळच येत नाही तर तुली फाशी आहे मली फाशी आहे काही खरं नाही. साल्टच उडतात आपले. सरपंच बेकार आहे बरं. तो काही करू शकते त्याचा पैसा तगडा. तो किती खर्च करू शकते कसं त्याला काही पैशाची पडेल नाही भाऊ. तर भाऊ माय म्हणा पण कोणत्याला साऱ्या दुनिया जाणार तो इटेला आहे तो सरपंच खर्च नाही करत तो हे लक्षात ठेवतो माय. पण भाऊ सावधगिरी बाळगणं आपलं काम आहे. अशी शाळा करू ढोरून म्हणजे गाई गवार देऊ त्याच्या वावरात घालून मग काही नाही सापडत सबूत ना फबूत काही खरं नाही. मग त्याचा मिळत नाही येत मग लवकर. त्याला असंच करू आता. हे गोट कुठे लीक नको होऊ देतो नाही हाकशीन कुठी सांगशीन एखाद्याले असं असं झालं म्हणून कसं तू आज चबरा तोंडानं मूत पेशीनं बडबड करशील साऱ्या दुनियाचं. कसं दारू मारू 8-10 दिवस पिऊ नको. दारूच्या पाण्यात कसं देशील भगभग बोलून माणूस कसा पेला की काही ध्यान नाही राहत माणसाले. काही बघते माणूस मेळासारखा शिवल्यानं असं गेलं तसं गेलं मी असं दाबून दिलं मी काटा काढला ढमू काढला काही सांगता येत नाही दारूच्या पाण्यात. पिऊ नको आता दारू. येळा समजतं का बा शिवला मला माहिती आहे दारू पेलो मी कसा बगबग करत होतं. मी पेतच नाही आता सोडली असं समज. 8-10 दिवस हात नाही लावत बाटली. जोपर्यंत हे कान मिटत नाही तोपर्यंत बाटली सोडली. दारू पेलो म्हणजे हागलो मी. मा काही खरंच नाही मग कोणाचं काय बकीन मी तर. म्हणून म्हणतो पिऊ नको तू करशील घोर आणशील मा भोवती यांना देणं. पहिलेच तर मा भोवती इग्न चालू आहे. एक तुम्ही घर शांती करायला गेलो तोही झाला नाही. तो महाराज म्हणते तू काही मेळ नाही येत. कसं तू आता कसं बकू नको कोणाचं भक्ती झालं. तू काहीच टेन्शनच घेऊ नको. मा जबानवर तू पुरा विश्वास ठेव. तो पुरा विश्वास आहे ना रे. मग जाय लवकर झटकनी आणि हे कान करून बंद्या ढोरकीले सांगून दे गावात की चाला म्हणा सरपंच वावरात चारायला जावं लागते आपल्याला. बंद्या ढोरकी घेऊन द्या वावरात. मग पाहून घेऊ पुढचं पुढे काय होते तर. आता जातो गावात दगड्या मगड्या मारत्या फारत्या सारे आणतो बोलत आणि सारे ढोरं घेऊन जातो. हो जाय मग जाय. पोटातून एवढ्या कोपऱ्यात बोलवलं तर काय होतं काय म्हणत होता तू. काय दगडा मागं पुढे चालला तुला सांगा की नाही सांगा की नाही सांगा. कसंच काय सांगा तुला गोट काय आहे पण काय झालं काय पण कोणता विषय आहे. तू शपथ घे बा तुझ्या मायची मग सांगतो मी तुले. कोणती गोष्ट आहे रे बाबा माझ्या मायची शपथ घ्या लागते मला तर. काय आहे असं लफडं काय आहे विषय काय आहे. विषय तर सांग पहिले तुझ्या मायची शपथ घे मग सांगतो तुला विषय काय आहे तर. मला कसा विश्वास नाही तुझ्या. तू कसं कुठेही तरी फुसकून देशील सांगून देशील कोणाले अजून घोर मा भावती लफडं. तर माझी शपथ घे तू. मा मायची शपथ मा बायकोची शपथ मा लेकराची शपथ आणि तुझी बी शपथ घेतो बा. मी तुझी गोट कोणाला सांगणार नाही. सांग आता काय गोट आहे तर. शिवलाल आहे की नाही शिवलाल. हो ना शिवलाल आहे पण काय आहे गोट काय आहे शिवलालचं काय आहे. मग काय शिवल्यासाठी मला शपथ घ्यायला लावली का. काही गाड्या तू माणूस आल्या का ढोरासारखा तो मार खाते गाड्या पांचड्यासारखी शपथ घ्यायला लावली मुली. यांना दे ना काय बाबा विषयला पाहिला लाज नाही लागायला. पुढे गोटच ऐकून नाही राहिला मधामधाच लावून राहिला तू. सांग काय आहे गोट सांग. त्याला की नाही आपला त्याची बायको माकडेच पाहिजे बा येता जाता. मुतल्या का हे काय गोट ऐकायला का. शिवलालची बायको तर माकडी पाहिजे. पुढचं ऐकूनच घेत नाही मधामधाचा टेम्पे टाकतं. शिवलालची बायको आज लोक माकडे पाहत होती फक्त. तुम्ही म्हणू काही नाही जाऊ द्या अशीच पाहत अशी. तर काल तिनं मला चिठ्ठी दिली आणि त्या चिठ्ठीत लिहिलं की बाबा मी तिला लय प्रेम करतो. शिवलालने मला सोडणार आहे बा. कुत्र्याला काय तर बेकारच आहे बापा. तिला ते एक पोरगा बी येणार बा पुसण्या त्याचं कसं होईन रे. हे काम लेकराची माहिती नाही का तू काय पागल झाला का बापा. तिच्यासोबत काही जोडू नको रे बापा. हो ना बा लयच मागे लागली माय. हो आता तुला काय सांगू ते लेटर बी दाखवलं असतं मला तू. एवढं गंभीर लेटर लिहिलं आहे की नाही बसलं का. एवढं प्रेम करते त्या मावर की भयानक खतरनाक. ते म्हणते तू चाल म्हणते सोनं नाणं मा बापाजवळ पैसे आणतो म्हणते मी. तिकडे जाऊ म्हणते पुण्या मुंबईत आणि तिकडे जाऊन राहू म्हणते. लग्नही तिकडे झमकू म्हणते आपण दोघं जण. कसं करा आम्हाला काही सुचूनच नाही राहिलं बा. तुला तिच्यावर प्रेम आहे का एवढं सांग मला तू. तू आहे का तिच्यावर प्रेम. मग आता तसं काही नाही बा माया काही तिच्यावर प्रेम नाही आहे. पण कधी कधी मन होते माय असं वाटते. पण प्रेम नाही माया. तू येतं काही दिल नाही तिच्यावर मग तू काही विचार करू नको. मग तू काय कर नोटाचं सर्व करून घे सोनं नाणं आणि तिच्या बापाकडून पैसा आणत असेल की नाही सर्व तुझ्या बँकेत त्या अकाउंटला टाकून दे. आणि घेऊन दे तिकडे पुण्याला 5-6 दिवस महिनाभर ढोपर म्हणजे सोडू. तसंच काम करतो आता.
सारखं होते नाही येडा, पैसा येऊन जाते, 5-6 लाख रुपये सोनं नाणं येऊन जाते, तू चलडूल जिंदगी जगतं. आणि माणसाचं काय होते रे, कोणती बदनामी होते, बाईचीच बदनामी होते. आपल्याला काय करायला लागते? बदनामी होऊन त्याचं काय, बबण्यानं बाई नेली पोहून, बबण्यानं बाई नेली पोहून, आणि ते बी दोस्ताचीच नेली बायको शिवलालची. लहान बदनामी होईल का, लाथ थुतू करतील का मार लोक, खाई बिले का? मग आता मन नाही होतलं का नाही आले असं, पण कधी कधी मा मन बी येते तिच्यावर. उघड्या असा चित बी मेरी पड बी मेरी. कधी म्हणतो मा मन बी येते तिच्यावर, कधी म्हणतो लोक थुतू बी करतात, कधी म्हणतो मला पसंत बी नाही ते. एक निर्णय घे बा तू काहीतरी. तू काय कर, मी म्हणतो तसंच कर. तिला घेऊन जा, पैशाचं सर्व करून घे. तू हे सारखं कर ना. तू वाटतं कधी कधी मा बायको सोडून द्या, तिच्याबरोबर राहत. ती दिशाली चांगली आहे, साऱ्या गोष्टी आहेत, तिची पट्टा दे आपली विचार. मला जसा जास्तही करत नाही, शिवलाल सारखी आपल्यासारखे वचकाचही करत नाही ते. मला लय जीव लावते ते. तिच्या घरी गेलो मला खाऊ घालीन, पिऊ घालीन, चहा भाजीन, साऱ्या गोष्टी करते. चोपड चापड करते, मला चांगली ते. मला असं वाटते बायकोला सोडून द्या, तिलेच घेऊन जा. करू काय रे असं ना बोले भाऊ आपण. तू पाय, तुझी बायको पाय, शिवलेली बायको पाय. तू हे मन आलं असेल तर तू तुझ्या मतानं कर भाऊ. मी त्या गोष्टीत कानाला कान खरी, आपण त्याच्यात पडत नाही. कारण की त्याच्यामध्ये 2 संसार उद्ध्वस्त होणार आहे. तुझी बायको रडगी होणार आणि इकडे शिवले रडगा होणार आहे. कसं तुझ्या विचार करून तू कर. पण त्या शिवलेली बायको लय दात खाऊन लागली मा माग, सांग ना तू. चालाच म्हणते तुम्ही, चालाच म्हणते. कसं करू मग माय, मी मला काही सोसून नाही राहिला. मला कधी कधी वाटते जा असल्या का तिच्याबरोबर. चांगली आहे रे ते, लय चांगली आहे का. मला लय चाहते ते. करू काय, जाऊ काय? 15-20 दिवस ट्रायल पाहिजे तिची, काय करते कशी करते. आणि मग काय तो निर्णय घेऊ. आता सध्या काही निर्णय घेऊन गडबडी. तिने कसं हौशीने तुला लव लेटर दिलं असेल बाबू. नाही शिवल्याचं काही प्लॅनिंग बी असू शकते. शिवला खरा आहे का तुला मैदान कसं आहे होतं. बघा शिवल्याची काही गोम असू शकते भाऊ, काय सांगतायत त्याचं, काय फसवणं असेल आपल्याला तर. खरंच तू आता बोलून राहिला ना, 15 दिवस ट्रायलच घेतो तिची. थांबतो आता, ट्रायल घेतो मी तिची. चाल मग सगळ्या बसून फायदा नाही. चाल लवकर, चाल तिला जाऊ भेटायला. चाल बा, चाल. काय शेठ, कधी जाणार बा पोरगी पाहायले? होती की नाही तुमचं लोक की तसेच मरता झुरू. मला तर वाटतं काही खरं नाही तुमचं कंटन शेठ. पाटील तुम्ही अशी मग मजा घेता. बोललं की मग तुमची जीवार येते. आपलं पाहा ना आपण, आपलंच तर होऊन नाही राहिलं, दुसऱ्याचा काय पाहून राहिलं तुम्ही. होते माझ्या लोक बुड्यान लावली शेटिंग, पाहिली दुसरी पोरगी माझ्यासाठी. आता होते लगन झुंझुना, आज काही वेगळं लगन भाऊ. अशा छापा मारतात तुले बुडे बाडे. चिवत्या बनवून राहिले तुले काय माहित आहे बे. तुले काय बया, तुले बयाडच बनवतात. आता वरून टकलं पडल्यावर कोणती पोरगी पसंत करते रे बा घंटन. लगन करून राहिला का कोणी हेपलत नाही रे बा तुले. वानात ना गुणातल्या का तू. टकल्या माणसाला कोणती पोरगी पसंत करते बे. का बोटभरात बोटभर. आता काय सांगू तुला, बोलू का पुढचं बोलले तर पुरी आग होईल मग तुझी. आता तरी बोटभर म्हटलं, नाही तर मग समजलं. असं कसं मायाच्या तोंड घालत जाऊ तू. मला माहित आहे मला लगन होते की नाही होते तर 100% मला लगन होते. आता मला माहित आहे, बुड्याने लाईन लावली मी. याचं लगन नाही होत ना घंट्याचं. काही सांगते का, काही फेकते बा. याला कोण देते हो पोरगी, सांगा तुम्ही. कोण देते अरे पोरगी. पहिला चानस गमवला ना, दुसरा चानस येत नसते काही. हो मी फेकतो बस. मा डोकसं खाऊन बघा फालतूच. तर मा किरकिरी लागेला मा मागं फालतू. मी तुम्हाला एखाद्याला कोटा मारी मा डोकसं खाऊन बघा. पहिले त्याचा पागलान मा भेजा खायला. असं आग मारते मग. आग मारल्यावर देते कोणी पोरगी, सांगा. आपण सुद्धा सांगा आता ऐकते का. पुन्हा आग मारे येणार. याला काय आहे, याला नाही भेटत पोरगी. बोलायलाच नाही पुरत रे बा. तुमच्या तर बोलायला जायते, व्हायला जायते. तुम्ही अशी बोलता तशी बोलता बा. माहीत ठासून राहिले चांगली तुम्ही. मला माहित आहे गावातले लोक कसे आहेत. माहीत ठाशा नाही लागेलात ना सारे. पहिले माझा संबंध त्या शिवल्यानं मला बैकून दिलं, त्याच्यात मुडला. आणि आता तुम्ही द्या हे काही 2 करा माय. माझी माया पुरा धिंगाणाच करून टाका ना. कोणाच कामाचं राहिलं नाही माझ्या घंट्या. तुम्ही काल कोणी ठाशीन रे बा. ते थांब्याचाच फायदा नाही. चला बाबा चाललो मी. डोकसं ना खाऊ माय. काही आग मारते लगादा घंटे. आता तरी काय बोलला नाही, याच्यापेक्षा बेकार बोलते. शिवे देते डायरेक्ट. एवढा मॅट आहे तो. हो माय बहीणच उधळ देतो. पण ते कसं आहे भाऊ, आपण मजा घेतो त्याची. आपल्याला काही वाटत नाही, चांगल्या लागतात त्या शिया बी. आशान शियाने दिल्या म्हणून सांगतो. काय बा मी तुम्हाला बंद गाव पाहून राहिलो बा, आणि तुम्ही अटी उभे आहे वगैरे. हो पाहून राहिले बा हरी हो. अरे बाबा सरपंचाचं उसाचं वार खाली झालं, त्याच्यात कसं ढोरं चालणार आपल्याला. कसं गहूच्या मुखात गेलं तर ते चांगलं पुण्याचं काम आहे. तसं मी आता बत्ती लावणार होतो, पेटून देणार होतो. तर कसं तुम्ही आहे आपल्या गावातले 2-3 ढोरकी, तर बा ढोरं झाला त्याच्यात, असं मा म्हणणं आहे. अरे भाऊ काही नका फेकू राजे हो. आताच पेरेला सरपंचानं ऊस, आणि तुम्ही म्हणता ढोरं झाला त्याच्यात. सांगा मी कोणा. अरे भाऊ अबे बेंड्या, मी सरपंचाच्या घरी कामाले माणूस. मग मला माहीत राहीन की तुम्हाला माहीत राहीन.
मी सांगतो ते पूर्व दिशा की तुम्हाला माहित आहे ते दिशा पूर्व आहे. हा तुम्ही जा बाबा सरपंच आहे कामाला का आम्ही तुम्हालाच माहित असणार साऱ्या गोटी. मग हा दगड कसा म्हणते हा आता ऊस पेरेला आणि तुम्हाला माहित आहे पण मला माहित आहे ते तुम्हाला माहित नाही. सरपंचानं मला डायरेक्ट सांगितलं की गळ्या हरी जाय आणि ते ढोरकी जे आहेत आपल्या गावातले ढोरं चारणारे ते सांग आणि आपला ऊस चारून टाक. नाहीतर मग ती जर येत नसतील तर बत्ती लावून टाक. आग पेटी आपल्याला वावर खाली करणार आणि किळी पेरणार त्याच्यात असं सरपंचाचा प्लॅन आहे. यंदा पाणी बॉम्ब आहे सरपंचाचं. हे तर मग घरच्या देवाचं आम्ही काली इकडे तिकडे फिरा मग सारायले आमच्यात लय 2-3 दिवस निघतात त्याच्यात. जमलं मग हे येतो आम्ही 3 दिवस 3 दिवस नाही आजच्या आज खाली करणार वावर. आजचा चानस आहे फक्त तुम्हाला सारायले काल नाही आहे चानस. उद्या ना आजचा दिवस निघला बस झालं. नाही तर तिकडे तिकडे धोरे धारे पाहू आमची थंडी गाळ झाली. लोकांना विचारायला जा लागते का भाऊ तुमचं वार दारू काय. हे घरच्या देवाचं आहे ना तुम्ही बरे आले आम्हाला सांगायले. टेन्शन नाही रे गड्या. ढोरी पाहायचं काम नाही आपल्याला एकदा दिले घालून की. दगडू आहे तर जमलो माय बैली घेऊन जातात गड्या. हो दगडू सारायच नेतो. हा द्या मग जा सांगा सरपंच आले येतात म्हणून ते ढोरं घेऊन. हा सरपंचाला सांगतो मी फक्त लवकर येऊ द्या. सकाळी सकाळी कसे ढोरं चरतात चांगले बिलकुल फुगून जातात लवकर. तुम्हाला टेन्शन नाही लोक. मग हा येऊ देतो ना आम्ही ढोरं लवकरच. माई काटा निघला बा जाऊ द्या. मला धापत आहे पोरी येतात की नाही बिना बुडाचे मडके आहे येऊन राहिले टेन्शन नाही आता. वाचली गड्या तुला काही फाशी बसत नाही रे गड्या हरी. टेन्शन घेऊन होतो आता. पण जबरात दिल झाला बा वावर चारा म्हणते डायरेक्ट. आपण कुठे विचार करता आपल्याला वावर भेटलं चारायले बस झालं. टेन्शन न घेऊ आता. चाल चाल ढोर थोडं लवकर दे बरं आवाज लवकर गावा. शिंदे आज तर पुरं माशामारच काम झालं राजा. काही केस नाही गीस नाही काहीच नाही. आज कोणी येऊन नाही राहिलं कंप्लेंट द्यायला. आज काय लोकांचे भांडणं गिडणं झालेच नाही. काही झालंच नाही कुकडे का शिंदे. येते ना साहेब थोडीशी शांतता ठेवा ना. थंडीचा टाइम आहे ना. थंडीचे दिवस आहे लवकर घराबाहेर निघा नाही वाटत माणसाले. रिपोर्ट देणारे असला तरी 12 वाजता येतात लोक. हा का उन्हा आहे का सकाळी 6 वाजतापासून येऊन बसतील पोलीस स्टेशनले. तर आता दाबून थंडी वाजते लोकायले. बरोबर आहे म्हणा शिंदे तुमचं. बरोबर तर्क काढता शिंदे तुम्ही. हुशार आहे पण तुम्ही हुशार आहे. पण तुम्ही कॉन्स्टेबलचे काही इन्स्पेक्टर होऊन नाही राहिले अजून. तुमची कृपा नाही ना आमच्यावर. तुम्ही काही वर सांगत नाही आमचं का वा शिंदे चांगले आहेत की डमू काय तुम्ही सांगितलं पाहिजे ना वर साहेब. म्हणून तो कॉन्स्टेबलचा मी इन्स्पेक्टर व्हायला काय टाइम लागते का मला. तुम्ही सांगितलं साहेब साहेब गारबा हे झालं वाटते या गावात काहीतरी कांड. त्या गावात सुरूच असते काही ना काही. आले शिंदे हे साहेब रामपूरची बोला आली. झालं काही ना काही अटी काही खरं नाही. हे ह्या गावात काही ना काही कुठाने चालूच असतात. सारे बदमाशच काय माहिती या गावात. झालं सांगा साहेब. राजा काल पाहिला तर ऊस हिरवागार होता माय. आज गेलो वावरात तो पुरा बुडासही चकोच आहे. काय झालं काय नाही मला काही समजून नाही राहिलो बा. तर कंप्लेंट घ्या बा तेवढी लिहून. ऊस कापून नेला की पेटून दिला ऊस नेमकं सांगा बा काय झालं तर. मा ऊस ना फुकून दिला ना कापून नेला. मा झाडच एका फुटायच्यात. काय कापून येतील काय फुकून देतील. तो जैला डायरेक्ट जैला. हो नुसतं पानच राहिले. ते बी वायल पानं बरं. तुम्ही म्हणता हिरवी. मग शिंदे हे तर नवीनच केस आहे ना. म्हणते कापून नेला ना पेटून दिला म्हणते. काय झालं काय शिनी साहेब. हे तर काय मला समजून नाही राहिलं बा. काय म्हणणं आहे याचं. पेटवलाही नाही सोंगलाही नाही. पुन्हा कापूनही नेला नाही डायरेक्ट झाडच वाहिले म्हणते. अशा कशा व्हायचे ना साहेब झाड. पाणी गिन नव्हतं दिलं तर काय हवा. पाणी चालू होतं ना उसाले. तुम्ही मला सांगा पाणी जर नाही दिलं तर एका दिवसात व्हायचे का ऊस. काही ना काही कोणी गडबड करेल त्याच्या. कोणा म्हणा फवारलं काही कोणी करणी केली शिन काही निंबू व्हायला शिन काय ना काही असं काहीतरी केलं शिन. आता आम्हाला काय माहित आहे का. आम्ही का तज्ज्ञ होय त्यातले. आम्ही शेतकरी लोक. आम्हाला काय समजते येळाने बघाडी लोक. काय शकताय माणूस. म्हणते फवारला येशील करणी कोलोटी केली शिन म्हणते आणि वर म्हणते आम्ही अळाने बघाडी या. सांगा काय हुशार हा माणूस. पाय सांगते तोंडानं. सरपंच तुम्ही अळाने सारखे वागता का. आता तुम्ही पोलीस स्टेशनला यायला पाहिजे कंप्लेंट द्यायला. तर तुम्ही कृषी विभागात जा कृषी विज्ञान केंद्रात जा तरी तुमची कंप्लेंट नोंदवा. शेतीचं नुकसान आहे ते. आता आम्ही काय करणार त्याच्यात रिपोर्ट देऊन तुम्ही बी काय बा अशासारख्या गोटी करता बा तुम्ही. साहेब मी खरोखर अडाणीचा असं समजा तुम्ही. वावरात कापसाची चोरी झाली तर रिपोर्ट घेताय की नाही तुम्ही. झाड कापून नेलं तर त्याची चोरीचा रिपोर्ट घेताय की नाही तुम्ही. एखाद्या इरीची मोटर नेली चोरून तर त्याचा रिपोर्ट घेताय की नाही तुम्ही. एखादं सोयाबीन नेलं कापून तर त्याचा रिपोर्ट घेताय की नाही. सोयाबीनच्या रांगीले आग दिली लावून त्याचा रिपोर्ट घेताय की नाही. मग मी म्हणतो ऊसाचा रिपोर्ट घ्यायला तुम्हाला काय हरकत आहे बा.
हा तसं म्हणणं नाही बरं, मी रिपोर्ट तर लिहून घेतो, पंडा कागद काय करतो, पण अटी काही त्याचा फैसलाच नाही येणार ना. तुम्हाला कृषी विभागातच जा लागेल, तसा तुमची कंप्लेंट नोंदवा. तेच लोक तुम्हाला काय मदत द्यायची आहे, काय करायचं आहे ते करतील. काय म्हणणं आहे माहिती आहे का साहेब, आम्हाला मदत नाही भेटलीच चालते, आम्ही शेतकरी एवढे दिलदार आहोत. पण हे कसं झालं हे आम्हाला माहीत पडलं पाहिजे ना. आता तुमच्या जर रिपोर्ट दिला तर फॉरेन्सिक लॅबवाले येतील, कुत्रे येतील, ढमोगीन टमोगीन, त्याच्यापासून आम्हाला माहीत पडेल काऊन झालं कसं झालं. तुम्ही उकरून काढसान ना ते. तुम्ही तर बा आम्हाला वाटून हुसकावून लावून राहिले, इकडे रिपोर्ट कंप्लेंट द्या, तिकडे कंप्लेंट द्या. साहेब शेतकरी लय गरीब असतात हो, त्याची लय दयनीय अवस्था. घ्या एवढा रिपोर्ट लिहून, आणि काय झालं काय नाही त्याची शहानिशा करू, आपण तपास करू ना. आणि आपल्या झेंडे साहेबाला बोलून घ्या, फॉरेन्सिक लॅबवाले हे घेऊन जाऊ सोबत. आहेच म्हणा, आपण याचा शेतकऱ्याच्याच पोटी जन्म घ्यायला, आपण कुठे कलेक्टरच्या पोटी जन्म घ्यायला. ते तर आपल्याला समजते. बरं शिंदे तुम्ही म्हणून राहिले ना, तर करू तेवढं. ठीक आहे सरपंच, तुमचा रिपोर्ट घेतो आम्ही लिहून, आणि येतो आम्ही तुमच्या गावात झेंडे साहेबाला घेऊन. करू काय शहानिशा करू त्याची. बाबा साहेब लवकर या बा फक्त. राखरांगोळी झाले राजा, पुरा बरबाद व्हायला. मी 4-5 लाखानं पुरा बुगड व्हायला माया. पुरे दाबून बसेल आहे मला. फक्त कसं लवकरात लवकर करा बा. हो येतो आम्ही, टेन्शन नका घेऊ तुम्ही. आलो तुमच्या मागं जाऊ आम्ही. तुम्ही गात नाही पोचत तर आम्ही येतो. साहेब राम राम, या लवकर या फक्त बा. शेतकऱ्याची कसं दयनीय अवस्था आहे. मित्र व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा बरं. नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. शेतकरी पुत्राला जरा सपोर्ट करा. हो साहेब, माशा मारा काम नाही पडलं बरं. आलीच केस आपल्याच. हो शिंदे आली केस. चला आता झेंडे साहेबाला फोन लावून घेऊन जाऊ वाटलं. यान मोत्याचा काही झणके मारून राहिले गाड्या. हा ना, काय तोऱ्यात चालतात. गावात कुठे काही असलं की मीच करतात पुढे सारं गावात यायला मान देऊन राहिलं. वर्चस्व कमी झालं ना. नाही तर मले बापा कोणतंही काम असलं की पहिले कंदील बुटा, कोणतंही काम असली पहिले कंदील बुटा. आता कोणी होऊन नाही राहिलं मला यायच्या बाई. हे करून राहिले ना, तोंड घालून राहिले जटी पा लागीन मला आता येईल. कशी येऊन राहिले डोलत डालत जशी काही बेवळे आहेत. दिल्या तर रस्त्यावरच हजर आहे बा. नंतर बा का भांडण करते का बा. याच्या मनातलं काही रोख जाऊन नाही राहिलं. याचे कोकडे ठणकून राहिले काय माहित. तर काय समाधान कोणाला लफडं मोडायला गेल ते. कोणाचं काही नाही. काऊन काय झालं. म्हटलं 2 मध्यस्थी घेऊन गेलता तो सोबत, म्हणून म्हटलं म्या. हे कसं हे चोंबडे धंदे करायला कुठे असतात. तोंड घालायले कोणाला पोरगी बा, कोणाला लग्न जोडून दे म्हणून म्हटलं. कसं यायला जमते ते तेल मीठ लावणं. कोण ठणकून राहिली हे सांग बा तू पहिली. आम्ही कुठेही जा, तुला माहित आहे गावात काय झालं काही नाही तर तू तर घरी झपा काढतं. होणार आहे गावात. तुम्ही 2 दलिंद जर असले गावात की काय नाही होतच राहते. तुम्हाला कसं कांडी करायचं कामच आहे ना दिवस रात. मग चालले मग पुढे करायले झिलवाड्याले. प्रतिष्ठा पाहिजे, प्रतिष्ठा मान द्यायला पाहिजे, बहुमान गावात. म्हणून तुम्ही कसं गावात काही ना काही कान घडून आणता. नक्की गड्या सटकला गड्या, काही भाजरू नको ना घेणं देणं. फालतू चबरून राहायला. तुले काही माहीत नसते काही नसते. शेंडा बुडूक फालतू आपल्या तोंडा वाफा गमून राहायला बा तू. तू ठणकते कुकडे, आग मारतो कुकडे आणि काढतो कुकडे. काही तुझी बायको गिको बोलली का तुले, काही कान उचलले का तिनं. आमच्यावर काला आग मारून राहिला. मग मले काले माई बायको बोली, माई बायको माई खेटराचा. तू काय विचार करून राहिला त्याचा. कारबा समाधान बरोबर आहे की नाही. मला तुमचं दोघा तिघायचं काय चालू आहे मला काही समजून नाही राहिलं. हे आम्ही गेलतो काल तुम्ही लावलं काहीच. काय राजा बुडे बा कंदील बुडा. तुम्ही राजा एवढे समजदार असल्यावर ह्या काय विषय आहे मला काही समजून नाही राहिला बा तुमचा. काय गड्या समजदारीच्या गोटी करतं. मी पागल व्हायला रे, पागल व्हायला. या खेळडीने मला पागल करून ठेवलाय. माई बदनामी केली तापासून गावात मला कोणी उभं नाही करून आला दारी. माझ्या सूर्य म्हणजे अपमान व्हायला अपमान. काय सांगतो तू. मान खाली घालून चालायची परिस्थिती येईल मावं. या फक्त या खेळली पाहिजे. तुमच्यावर झाली काय मान खाली घालायची. मी होतो त्याच्यात. आता झालं गेलं ते पार पडलं. इसरान तो इशी आता तोच लावला किती दिवसाचा मागं. होत असतात काही गोटी. मग काय त्या धरून ठेवा लागत असतात काय. या वयात तर सोडून दिलं पाहिजे तुम्ही ना. एक धरा आणि एक सोडा. काय राजा हो. गड्या आपल्या मनातलं तर काही जात नाही बा. रुक आहेच आपल्या मनामध्ये. मी तर म्हणतो एखाद्याला झपकून मी. आपल्या मनात जर आला आळवा जर बोलला तर आपण काही कोणाशी पाहत नसतो. मग आपलं मन कसं आपलं डोकं ठणकते. मग अरे मोतीराम सरपंच जर राहिलं तिकडे त्याचा ऊस खलास झाला. कोण जाऊन टाकला त्याचा ऊस. कडकड व्हायला आणि त्याचा ऊस त्याचं काही पडलं नाही. याचं हे भांडणाचं मागचं उकळून काढते तो पुढे. लेकाच्या पोरार काय भीतून राहिली. कडकड व्हायला त्याचा ऊस. हा मागचे उकरून काढून राहिला. हा भानगड्यात आहे ना रे. पहिल्यापासून असा हा खांडू खराब आहे. पत्रकार सायला आली एकदा झोडला की बरोबर लाईन येते. विचारायकडे 2-4 गुचके महाराज. जटिया तडसा कामच होणी नाही ना. हिच केलं जायचं कामाचं समजून झाला तुम्ही. म्हणणार बा तू काय भलताच वय करून राहिला तू.
होबाळ्यातच मारेन बाबू तू. मारून दाखव बरं, मारून दाखव. होबाळ्यात मारली का तुला? मारली काय करतं? अरे बापर मेलू रे. थोडस मागड्याला आता तू आज तू मारतोच नाही, मारतोच आज. हो थोडा आगोपणा ना करू.